आज आमचा 5वा दिवस आहे प्रवासाचा आणि आम्ही सिसुमधून निघालेलो आहोत। आजचा प्लॅन आहे कारगियाकमध्ये जायचं आणि जाताना खूपच इंटरेस्टिंग आम्हाला पास करायचा आहे। तर बघूया आपला प्रवास कसा होतोय तो। तर मध्ये आम्ही काय काय केलं आणि प्रवास कसा झाला आणि आम्ही कारगियाकपर्यंत कसं पोहोचलो ते आज सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। आज वातावरण खूपच छान आहे, ढग एकदम क्लिअर आहे आणि हे माउंटेन साईडला बघू शकता। तर त्या लेवलला आपल्याला वरती जायचं आहे। तर किती बर्फ असेल आणि तिथे काय काय करू शकतो हे सगळं मी आज दाखवणार आहे। खूप सुंदर ग्रीनरी आहे साईडला आणि ह्या माउंटेनवरती खूप छान फुलं आलेत। मला खूपच आवडले ते फुलं, वेगवेगळ्या कलरचे आहेत, पांढरे, लाल आणि गुलाबी। आता आम्ही तारच्या कडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर जिस्पा लागेल। तिथे खूप टेंट आहेत, तर राहण्याची सोय खूप चांगली आहे जर कोणाला टेंट हाऊसमध्ये राहायचं असेल तर। आम्ही आता किलॉंगमध्ये आलो आहोत। तर किलॉंगमध्ये तुम्हाला जर का काही मेडिसिन किंवा काही पाहिजे असतील, काही खरेदी करायची असेल तर इथे करू शकता। आणि आता पण माउंटेनवरती चढायला लागलो, त्यामुळे माउंटेन एकदम छोटे छोटे दिसायला लागले आणि खूपच चढून वरती आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता क्लाउड्स एकदम जवळ आल्यासारखे दिसतात। आता मी जिस्पामध्ये आलेलो आहोत। पूर्वी जेव्हा मी जिस्पामध्ये यायचो तेव्हा 1-2च टेंट लावलेले दिसायचे, पण ह्यावेळेला आम्ही बघितलं खूपच ठिकाणी टेंट लावलेले आहेत आणि आम्ही नेहमी जिस्पामध्ये राहायचो आणि मगच पुढे जायचो। पण आता जिस्पामध्ये नाही राहणार, आम्ही कारगियाकमध्ये जायचा प्रयत्न करतो आज। खूपच छान झाले जिस्पा। पूर्वी काही नव्हतं, 1-2 बिल्डिंग होत्या आणि थोडी झाडी होती आणि टेंट घातलेले असायचे लोकांनी। ग्लेशियर मेल्ट झालेलं पाणी आलं आहे खाली, खूप मोठी ग्लेशियर असणार आहे वरती। आणि आता पण अजून वरती चढून आलेलो आहोत, तर बघूया वरती गेल्यानंतर काय मजा येते ते। साईडला बघू शकता खूप मोठे मोठे दगड आहेत, तर पाऊस आला किंवा काय झालं तर हे दगड सरळ रोडवरती येऊ शकतात, रोड बंद होऊ शकतो। त्यामुळे पाऊस मोठा आला तर थोडंसं भीती वाटते इकडे यायची। ब्रिज पूर्ण धुवून गेलाय खाली। ब्रिजवरून चाललेलो आहोत। आता आपण शेंकुला टॉपवरती पोहोचणार आहोत आणि खूप बर्फ पडते, त्यामुळे इकडे रस्ता चांगला नाहीये। तुम्ही बघू शकता पूर्ण ढग आलेला आहे, खूप छान। मध्ये मध्ये रस्ता चांगला आहे, मध्ये मध्ये धुवून गेलेला आहे रस्ता, त्यामुळे खूपच खराब रस्ता मध्ये मध्ये लागतं।
हा खूप बॅड रोड आहे. इथे खूप पाणी येत असणार आहे ग्लेशियरचं आणि त्यामुळे रस्त्याची कंडिशन इतकी खराब आहे इथे. ऑलमोस्ट तिथे पोहोचलेलो आहोत. बघू शकता बर्फाच्या लेवलवरती आहे आम्ही तर. रस्त्याच्या साईडला पूर्ण बर्फ पडलाय आणि माझ्या डाव्या बाजू माझ्या डाव्या बाजूला खूपच बर्फ पडलेले आहे आणि खूप लोक त्यावरती स्कीइंग करत आहेत. मला ती क्लिप्स मी घेतली पण चुकून रेकॉर्ड नाही झाले त्याचे. तुम्ही बघू शकता पूर्ण ढग आहे वरती. इथे एक लेक आहे, तो पूर्ण गोठलेला आहे लेक आणि ह्याच्या दुसऱ्या बाजूला सगळेजण स्कीइंग करत होते. आता आम्ही खाली उतरायला लागलेलो आहोत. इकडे सगळे लोक खेळतात बघितले तुम्ही. मागच्या बाजूला ते बघू शकता खूप मोठे मोठे लेअर थिक आईस आहे. आम्ही आता हळूहळू खाली उतरणार आहोत आणि जिथं माउंटेन सुरू होतं तिथपर्यंत आम्ही खाली जाणार आहोत. आणि तिथे खूप छान माउंटेन आहे ज्यावरती आत्तापर्यंत कोणी चढू शकलं नाही. तो मी तुम्हाला दाखवणार आहे. रस्ता बघू शकता केवढा खराब आहे तो. खालचा रस्ता बघू शकता. एवढा रस्ता आपल्याला उतरून जायचा आहे आणि खाली एवढे रस्ते आपल्याला लागतील उतरताना. इथे होली प्लेस आहे, तर गोंबो रेंजन होली फ्लॅग आहे. लोक इथं प्रे करतात आणि मी जे तुम्हाला माउंटेन सांगत होते तो इथून सुरू होत आहे. ते खूप आईस पडत असावा किंवा विंड इरोजन खूप होत असेल, त्यामुळे तुम्ही बघू शकता माउंटेनमध्ये डिफरंट डिफरंट शेप्स तयार झाले. आणि हा तो गोंबो रेंजन माउंटेन आहे. ठीक खाली आम्ही थांबणार आहोत चहासाठी. तिथून पण गोंबो रेंजन खूप छान दिसते. इथे चहासाठी थांबलेलो आहोत, तर बघूया थोडं खायला काय मिळते का. ब्रेड ऑमलेट आणि मॅगी मिळाली, तर ते थोडं खाऊन आम्ही तर नंतर पुढे जाणार आहोत. आम्ही इथं राहण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण इथली हाईट थोडी जास्त असल्यामुळे आम्ही प्लॅन करतो की अजून थोडं खाली जायचं. तर बघूया मला कुठं राहायला प्लेस मिळतं ते. रस्त्यामध्ये खूप याक आणि झू लागले, तर हे साईडला चरत आहेत. मुलांना छुरपी खायची इच्छा झाली, तर बघा रस्त्यात कुठे मिळते का. आम्हाला कोणीतरी सांगितलं की इथे बकरीवाले राहतात आणि त्यांच्याकडे छुरपी मिळते. तर मुलं वॉक करत त्यांच्या घरामध्ये चाललेत. बघूया त्यांना छुरपी मिळते का. मुलं बकरीवाल्याच्या घरामध्ये गेली आणि त्यांनी याकच्या बेबीबरोबर खेळले आणि
त्यानंतर त्यांना ताजी ताजी छोरपी पण खायला त्याने दिली आणि त्यांना खूपच मजा आली. आता आम्ही एका टेंटमध्ये आलेलो आहोत आणि तिथे राहणार आहोत. सामान वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि नदीच्या काठी आम्ही थोडा टाईम स्पेंड करण्यासाठी आलेलो आहोत. खूपच छान वातावरण आहे इथले. शिंकुला टॉपची हाईट होती 5091 मीटर. म्हणून आम्ही खाली आलो कारण आम्हाला खूपच गिडीनेस झाला असता, डोकं दुखलं असतं. त्यामुळे इथे कमी हाईटवरती आम्ही आलेलो आहोत. इथली हाईट आहे 3800 मीटर आणि आज आम्ही टेंटमध्ये राहणार आहोत. आजचं आमचं जेवण संध्याकाळचं आणि सकाळचा ब्रेकफास्ट पण त्यांच्याकडेच आहे आणि खूप छान वातावरण आहे ते. तुम्हाला टेंट दाखवते. बाहेर खूप हवा आहे पण टेंटमध्ये अजिबात जाणवत नाही आहे. तर खूपच ब्युटिफुल टेंट आहे हा. आम्ही जेव्हा पण प्रवासाला जातो तेव्हा आमच्याबरोबर एक दोरी असते. मी तुम्हाला बाथरूम दाखवते आतमध्ये आणि आम्ही इथे अशी दोरी बांधून आमच्या टॉवेल आणि ओले कपडे सुकवतो. तर आज मला ना खूपच छान वाटेल टेंटमध्ये झोपायला. मी तुम्हाला बाहेर रेस्टॉरंट कुठं आहे ते दाखवते. ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे संस्कार चोमशाव कॅम्पसाईट. तर ह्यांच्याकडे इथं रेस्टॉरंट आहे, त्याच्यामध्ये आमचं जेवण बनेल आज आणि ब्रेकफास्ट पण मिळेल. रात्री आम्हाला जेवायला त्यांनी खूप छान असं रोटी, खूप छान अशी भाजी, दाल आणि राईस दिलेला होता. त्याचबरोबर सॅलड पण होतं. अनफॉर्च्युनेटली मी त्याचं रेकॉर्डिंग घेतलं नाही आणि रात्रभर आम्हाला खूप छान झोप लागली. दुसऱ्या दिवशी आम्ही काय करणार आहोत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर असंच आमच्याबरोबर राहा आणि पुढचा भाग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. थँक्यू.